on the 20th February जी आमगेली एन्युअल जनरल बॉडी मीटिंग जाली ती आनी हांव प्रेसिडेंट फ्रँक वेगस हांचे बाराबा सांतान पेरेरा ट्रेजरर तेजे भाशेन जोझफ फेर्नांदीस जनरल सेक्रेटरी आनी तेजे भाशेन डेनिस रिबेलो कल्चरल सेक्रेटरी. सो हे आज आमी ब्रीफ करूं सोदताय सगळ्या आमगेल्या गोंयकार भावांक जी आमगेली एक एन्युअल जनरल बॉडी मीटिंग जाल्ली रवींद्र भवन मारगांव आनी तेजेर कडक म्हणजे भासाभास जाल्ली. जे तारोट्यांनी जे डिमांड घाल्ले ते तुमी गोंयच्या गव्हर्मेंटा कडेन तशेंच सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन पावोवचे म्हूण हेच खातीर आमी आज प्रेस कॉन्फरन्स आपयल्ले आनी आमकां मातशें एक टायम गेल्लो ते आमी तांकां जे आमगे डिमांड आहले ते तांकां धाडपाक गव्हर्मेंटाक. सो तेजे पयली डिमांड म्हळ्यार आमगेलो एक आहलो टू डिस्कस रिगार्डिंग सी फेरर्स वेलफेअर फंड सोसायटी आनी सिमेन प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन. हेजेर आतां सी फेरर्स वेलफेअर फंड सोसायटी जी तारोट्या पयलींसून चालू आहा. तुम जाणा आसतले पेन्शन म्हूण मेळटालें तारोट्यांक मेमा एक्स ग्रेशिया 200 रुपीज ती बरी फामाद स्कीम आहलोली. ते 200 तांकां म्हयन्या मेळटाले आनी ती स्कीम बंद जाल्ली. ती बंद जावन तांकां तेणी लायफ टायम 12,500 दी म्हणले. 12,500 दिन तांकां ती काबार केल्ली. पूण ती जाय तारोट्यांनी घेवना स्कीम ओदानी कित्याक तेंगे डिमांड आहलो एटलिस्ट आमकां 1-2 लाख दिवचे म्हूण. आनी आमगे एसोसिएशन देखून तांकां आमी गायड केल्ले तारोट्यांक आनी जायत तारोट्या वता कोर्टान देखून गेल्ले आनी ही स्कीम तेणी ती स्कीम तशी आसोन बंद करून ओदान घेनासतना ते पयशे तेंगेले थिंगा स्टक जावन आहाय. सो तो एक डिमांड आहलो आमगे तारोट्याक गेलो जे 12,500 जे कोणे तारोट्यान घेवनाय ते तांकां मेळचे म्हूण. आनी दुसरी आहा तेणी लेटस्ट एक स्कीम हाडल्या ओल्ड एज बेनिफीट स्कीम. आता ही ओल्ड एज बेनिफीट स्कीम हाडली तेणी एक थोडी क्रायटेरिया घायल्या ताका तारोट्यांक विच इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड आनी ताका आमगे एक डिमांड आहलो फ्रॉम अ एसोसिएशन सायड हे स्कीम जी जेन्ना तुमी कोताय तुमी कोणाको विचारली स्कीम कोताय काय म्हणून. इज इट द पीपल हू आर इन द सी फेरर्स कम्युनिटी ओ मेरिटायम इंडस्ट्री हे स्कीम कोताय ते. सो हिंगा आमगेल्या तारोट्यांगेलो एक डिमांड आहलो जेन्ना ही ओल्ड एज बेनिफीट स्कीम हाडल्या ती तेंगेलो एक एज ऑफ 1 जानेवारी 2026 जो तारवटी 75 इयर्स कंप्लीट जाता तेका 1 लाख रुपीज मेळटलो. सो जे तारवटी 1/1/1950 बॉर्न जाले आनी तो 1 जानेवारी 2026 तरी कंप्लीट जाता 75 तेणे दुसऱ्या दिसा एप्लाय करपाक जाता स्कीम विदिन दॅट 1 इयर. सो 1 वर्स काबार आसता पयले तेणे एप्लाय करपाची. सो तेका 1 लाख मेळटलो. पूण जो मनीस तारवटी जेका 76 जालो 77 जालो कोणा 90 जालो ते कितें तेज भाशेन विडोसांकूय डिमांड आहलो जे तारवट्यांगे जे बायलां आहाय ते विडोज ओन्ली विडोज हांव म्हणे तेंगे भुरग्यां म्हूण पूण जे विडोसांक तेंकांय दिवचे म्हूण ही स्कीम. सो हेजेर आमी मागताय गव्हर्मेंटा कडेन तुमी ही जी स्कीम कोताय तेदोना तुमी एप्लिकेबल कोची सगळ्यांक तारवट्यांक तुमी स्कीम एप्लिकेबल कोची आनी तेका तश भाशेन विडोसांक हे तुमी एबाव 75 जावं 77 आहाय तेका ओ 70 म्हणजे एबाव 75 आहाय तेंका ही तुमी स्कीम दिवचे म्हूण. सो हे स्किमीचेर तुमी सगळ्या तारवटी भावांक हे स्कीम तुमी एप्लिकेबल कोची तेच भाशेन ही स्कीम तुमी विडोसांकूय पावोवची. सो हो एक आमगे फ्रॉम द गोवन सिमेन एसोसिएशन ऑफ इंडिया डिमांड आहलो आनी तेच भाशेन आमगेलो जे 12,500 जी मेमा स्कीम आहलो ती तारवट्यांक गेली जे 12,500 दिल्ले ते जाय तारवट्यान घेवनाय जे विडोसांनी घेवनाय तेय तुमी ते फॉर्म पोत्तून तांकां जे कोणाक गेले नाय तांकां धाडचे आनी ती स्कीम तुमी तांकां ते 12,500 दिवचे म्हूण आमगेलो हो आज गोवन सिमेन एसोसिएशन ऑफ इंडियाचो डिमांड आहलो. सो हेच भाशेन आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ शिपिंग
सर्बानंद सोनोवाल आम्ही ताका एक रिक्वेस्ट घायलो. Request for inclusive implementation of Seafarers Welfare Fund Society Old Age Benefit Scheme for 75 years and disbursement of pending MEMA Welfare Scheme payment जे 12,500 आले ते. आणि तेच भाशेन आम्ही CC गेल्या टू द डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग श्याम जगन्नाथन, तशेंच आमचो नॉर्थ गोवा MP श्रीपाद नाईक, आमचो साऊथ गोवा MP विराटो फेर्नांदीस, तसोच सदानंद शेठ तनावडे राज्यसभा MP, NRI कमिशनर ॲडव्होकेट नवीन सावेकर, तसोच नुसीचो जनरल सेक्रेटरी कम ट्रेजरर मिलिंद कांडोलगांवकर आणि कॅप्टन साव्यो रामूस, जनरल सेक्रेटरी मॅरिटाईम युनियन ऑफ इंडिया. सो हो आमगेलो एक डिमांड आहा गोवन सिमेंट असोसिएशनाचो. ही स्कीम आहा ती तुम्ही सगळ्या तारोड्यांक आणि तेगेले विडोवां तुम्ही दिच म्हूण. कित्याक एज ऑफ सप्टेंबर 2025 आमकां डेटा मेळटे भाशेन सीफेरर्स वेलफेअर फंड सोसायटी तेंकोळे तेंगेले एडमिनिस्ट्रेशन फंड म्हूण 40.85 crore आहाय. तेच भाशेन हँडलिंग ऑफ सीफेरर्स ग्रॅच्युटी फंड 769 crore आहाय. आणि तेच भाशेन handling of corpus of fund for the welfare of seafarers 812 crore आहे. So total around तेंकोळे 1622 crore आहा seafarer welfare fund society हे सगळे हँडल करपाक. सो आमगेलो डिमांड आहा तुम्ही हे तारवटी भाव जे तारवटी भाव आज तुम जाणाय आसतले 90% ऑफ द वर्ल्ड डिपेंड ऑन शिपिंग म्हणटाय. आणि आज तुम जाणाय जेन्ना मिडल इस्ट हे गैरकॉमर्स जाला आज तारवटी आणि जे मर्चंट शिपिंग जी आहा ती कितू इम्पॉर्टंट जालो आहा ती. आज कितुलो कार्गो थिंगा कार्गो स्टाक जाला, कितुले थिंगा इम्पोर्ट एक्सपोर्ट थिंगा स्टाक जालो आमी. आणि कितले कंट्री तरी हे तर इम्पोर्ट एक्सपोर्ट तरी पावना जाले कॉलॅप्स जातले. सो हेचेर आज तारवटी कितुले म्हत्वाचे, कितुली जबाबदारी घेवन काम कोताय ते आणि तेंगेले वेलफेअरा पासत गव्हर्नमेंटान हे ताबडतोब एक्शन घेचे आणि हो जो डिमांड आम घायला तो रिक्वेस्ट आहा तो मुखार वचो. तेच भाशेन आमगे एक दुसरे आले सिमेंट प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन. तितून आता अराउंड 3,500 कोटी पैसे आहे. हो आता सिमेंट प्रोविडंट फंड जे तारवटी जे तारवार आसले ते तेंगेलो एक अमाउंट कार्ड जातालो अमके पर्सेंट आणि त्या सिमेंट प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशनाक ते वयताले पयशे आणि तेंका रिटायर जावन म्हणटरे पयशे मेळटाले. हेच भाशेन आमगेले जायते तारवटी भाव जे गोंयचे म्हणटाय ते भाशेन आणि आख्खे इंडियेचे. सो हेचे आमगे एक डिमांड आसलो जितले आमगेले जाय जाण तारवटी भावांनी कांय कारणां लागून तेंका एप्लाय करूं मेळना. कित्याक तेंगे पेपर वर्का लागून कांय तारवटी मरोन गेले अदा खबर आसना तेंगे फॅमिलीक. सो हो तेंकोळे जो अमाउंट पडो आहा सो तो तुम्ही आमगे एक डिमांड आसलो एटलिस्ट तो इंटरेस्ट ना जाल्यार तो अनक्लेम अमाउंट आहा तो तुम्ही आमगेल्या जे गोंयच्या गव्हर्नमेंटाक जी तारवड्याक एक स्कीम केलो आहा सीफेरर्स वेलफेअर पेन्शन फंड स्कीम केलो आहा 2,500 जे दिताय एटलिस्ट तुम्ही ते कोलॅबोरेट करून तो तुम्ही पैसो जात जाल्यार इन्क्रीज करचो. सो हो एक आमगे डिमांड आहा जे गोंयच्या तारवड्यांक गेलो जो पैसो सिमेंट प्रोविडंट फंड पडो आहा तो तुम्ही ट्रान्सफर करचो म्हणून तेंका आमगेल्या गोंयच्या गव्हर्नमेंटा कडेन पैसो दिच म्हणून. कित्याक आमगेले स्टँडर्ड म्हणजे ते 2,500 तेजे इन्क्रिमेंट करून तेंका पयशे हाडोवपाक जाताय जाल्यार. सो हे भाशेन हो आमगेलो एक प्रोविडंट फंडाचे डिमांड आसलो गोंयच्या गव्हर्नमेंटा कडेन. तेच भाशेन आमगेलो आनी एक डिमांड जे आमी आतां एज पर द मॅरिटायम लेबर कन्व्हेन्शन आख्ख्या तारवटी जावं ते पॅसेंजर जावं ते मर्चंट नेवी काम करताय तेंका एक सीफेरर म्हूण टॅक्स सगळे आमी तारवटी. सो तेंका तुम्ही एक सीफेरर वेलफेअर फंड सोसायटीन जावं ते इतले हितू तेंका तुम्ही घेचे आणि जे RPSL कंपनी आहे तेंका ते स्किमो एप्लाय जाच्यो. सो हेच भाशेन आमी तांकां एक प्रोविडंट फंड जो प्रोविडंट फंड आसलो तो आमगेल्या तारवटी भाव जे कोण पॅसेंजरां काम करताय तेंका आसनासलो. सो गव्हर्नमेंटाक एक 2 स्कीम आसली तेणी इंट्रोड्यूस केल्ली सीफेरर्स एन्युटी फंड स्कीम आणि सीफेरर ग्रॅच्युटी फंड स्कीम. हे अजून गव्हर्नमेंट उणे ओरोस जावन गेले हे अजून इम्प्लिमेंट केलो ना. सो हेचेरय आमकां तेंगेले गव्हर्नमेंटाक मागताय मिनिस्ट्री ऑफ शिपिंग
ताबडतोब हे तुम्ही दोन्ही स्किमो इम्प्लिमेंट करच्यो आणि आमगेल्या आख्या तारवटी भावांक इंडियेच्या तारवटी भावांक हे तुम्ही इम्प्लिमेंट करून एप्लाय करच्यो म्हणून. सो हे आमगेले सारखे स्किमी भर दोन डिमांड आसले. सो तेच भाशेन हांव तुमकां सांगता दुसरें आतां आमगेले जे तारवटी भाव आतां वर्किंग आहाय, जे तारवार आतां वर्किंग कोताय. आनी तुमकां जाण आसलें जेन्ना कोवीड येयल्लें जाय जाण तेणी जॉब कार्ड जाल्ले. जॉब कार्ड मिनिमम जे मॅनिंग आहलो ते दवरपा लागले. तेजेर आतां आमगेले जायते भाव तेका कोणा 20 वर्स जाल्लीं, कोणा 25 वर्स जाल्लीं, हे भाशेन ते काम करताले. पूण तेंगेली जी सिनियरिटी आहा तेका तेंकां कंपनी दिताली एवरी इयर. पूण आतां कितें जालां, जेन्ना हे भुरगे पोतून जॉयन जावपा येता आनी तेणी म्हणटा सांगलें आपणागे कोण माय मेल्या, आपणें कोण घरां व्हरना, आनी तेणी एक्सक्यूज दिलो. ते म्हणटा एक पाटी वा दोन पाटी गेलो न्हय, तेंकां पोतून कंपनी रिहायरा घाताय. जेन्ना रिहायरा घाताय तेदोना तेंकां ते म्हणटा तुगेलो कॉन्ट्रॅक्ट पोतून नेयान चालू जालो की तुगेली सिनियरिटी आहा ती गेली. सो तुका पोतून रिहायरा वयचें पडा. सो हो एक आमगे डिमांड आसलो. जेन्ना तेणी तुगे कंपनी 20 वर्सां 25 वर्सां काम केलें, तुमी तेगेली सिनियरिटी मेंटेन करची. तुमी तेका तो तेगे जॉब आहा तो तेका दवरचो, तेका दिचो तेगे जॉब. कित्याक एक मनीस तरी 45 वा 50 वर्सांचे तरी तेगे तरी जॉब तरी गेलो, ते कोण हुंच कंपनी घेतली तो म्हाका सांगचें. सो हे गव्हर्मेंटान आमी डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग हे नोंदरे मुखार आमी हाडले हो डिमांड आहा तो. आनी जितले चड कोण आमगे जे पॅसेंजर भाव जे बोटीचे काम करताय तेंकां जी तेंगेली सिनियरिटी तेणी लॉस जावपा शिरी पडा. आनी कंपनी ज्यो शिपिंग कंपनीज आहाय त्यो चड करून पॅसेंजर हे आज भुरग्यांक तेंकां ते टेकिंग फॉर अ रायड म्हणटाय ते भाशेन आज हे एसोसिएशन गोवन सिमेंट एसोसिएशन ऑफ इंडिया आख्खे इंडिये तारवड्या मार आमी आसतले. कित्याक असो इश्यू कोण तारवड्याले घेवपाक वचनाय. सगळे हँड इन ग्लाव्स आसताय शिपिंग कंपनी कडेन. आनी आज हे गोवन सिमेंट एसोसिएशन नॉट ओनली फॉर गोवन सीफेरर्स बट इट विल बेनिफीट फॉर ऑल इंडियन सीफेरर्स. आनी हो आमी इश्यू आमगेल्या इंडिया गव्हर्मेंटा कडेन आमी हो मांडटले. तुमी तेगे सिनियरिटी तेगे लॉस करची न्हू, पूण तेगे सिनियरिटी मेंटेन करची. आनी जे तेंगे रिहायर आहा तेय तुमी तेंकां पोतून बोटीचे घेवचे आनी तेगे जॉब तेंकां मेंटेन दवरचें म्हणून. सो हे भाशेन हे आमगेले दोन एक डिमांड आसले ते आज आमी प्रेसा मुखार घाताय. आनी हे आमी मुखार तेंच बोलया पावतले म्हणून ही आमगेली मागणी. तेच भाशेन आमी आमगेले इलेक्शन आहा हे आमगे एसोसिएशन आमचो आतां ते टर्म काबार जाता. आनी आमी 7th ऑफ एप्रील हे इलेक्शन डिक्लेअर केला. इलेक्शन जातले तेजी म्हायती आमगेलो बाब सेक्रेटरी जोसेफ दितलो. गोवा सिमेंट ऑफ एसोसिएशन for the term 2026-2028 for दोन टर्म आसतले. Usually we do 3 terms, this is for 2 terms. Date of election 7th of April 2026 जातले. जो कोई नॉमिनेशन फाइलिंग करपा है ते 4 दीस 16th March to 20th March. Timings from 9 AM to 5 PM. मागीर स्क्रुटिनायझेशन ऑफ फ्रॉम 23rd मार्चार जातली. आनी जरी तर विथड्रॉल करपा जाय जाल्यार 24th 25th मार्चाचेर करपाचें. आनी आमचे पळय 11 पोस्ट आहाय ते वायस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी, ट्रेजरर, असिस्टंट ट्रेजरर, कल्चरल सेक्रेटरी, स्पोर्ट्स सेक्रेटरी आनी एक्झिक्युटीव मेंबर. नॉमिनेशन फॉर्म्स पळय आहाय ती मातशी तुमी GSIसान कलेक्ट करपाचें. हे फकत GSI मेंबर्स. हांव ट्रेजरर GSI गोवन सिमेंट एसोसिएशनाचो. आतां 2012 आमगेलो जे रिटायर्ड सीफेरर आहाय तेंकां फ्रँकान सांगिल्लो आम 200 रुपया मेळटाले तेंकां. आनी जेन्ना आमी 2012 आमगेलें एसोसिएशन आमी एस्टेब्लीश केलें तेन्ना आमगेलो सरकाराक तेन्ना काँग्रेस सरकार आसलो 12 पयलोय की आमगेली जी सिमेंट आहाय तेंकां कितेंय तरी एक स्कीम कोरय म्हूण. आनी जेन्ना BJP येयल्लो आनी पारेकार CM जालो तेन्ना एक आमकां स्कीम केलोली 500 तेणी आमकां हे स्किमीक दिल्ले 2500. आतां ही स्कीम जायत पाटी मोदें बंद पडली आनी मागीर आमी सरकारा बरें पोतून वयताय मागपाक रिन्यू कर म्हूण. आनी अशें कोन्न आतां नियरली अरावंड 14 years जालीं. आतां ही स्कीम पोतून तेजो ही इनवॅलीड जातली. आनी म्हाका सदां जायते हेज्या पयले जेन्ना असेंब्ली जाता तेन्ना जायते MLA हो इश्यू रेज कोताय की जी सीफेररांक गेली स्कीम आहा ती पर्मनंट करची म्हूण. आतां लास्ट इयर जेन्ना आमगेलो मॅरिटायम डे आहलो तेन्ना
प्रमोद सावंत जो आमगेलो चीफ मिनिस्टर आहा तेणें आमकां एश्युरन्स दिल्लें की ही स्कीम आहा ती पर्मनंट कोतले म्हूण. जेन्ना पयर आतां 6 मार्च आमगेली असेंब्ली जाल्या थिंगा म्हाका सोदा आनी एक MLA-नूय हो इश्यू काडला. म्हाका सोदा कुट्रे MLA आज ही MLA-कूय एप्रिशिएट करपाकूय हेच दिसता म्हणजे रिलक्टंट इशे कित्याक आमकां कावण्या भाशेन कोताय म्हणजे गेल म्हणटरीची रिन्यू कोताय कावण्या शीत गायल्ल्या भाशेन कोताय. सो सरकारान हे पावटी म्हणजे आतां इलेक्शन आहाय आतां पोतून तुमी तशें कोतले पोतून एक पावटी आमकां मिसलीड करपाक ट्राय कोतले हे भाशेन करपाक जायना. आमगेलो डिमांड आतां 15 वर्सां जातली. सो जात जाल्यार हांव CMाक मागोता आनी रुलींग आहाय तांकां ऑपोजिशनाकूय तुमी ही जी स्कीम आहा सीफेररांक गेली ती रिटायर्ड सीफेररांक सो ती आमगेली पर्मनंट कोच म्हणून आमगेलो डिमांड आहा. जी आमगेली सीफेरर वेलफेअर फंड सोसायटी ओल्ड एज बेनिफिट स्कीम फॉर 75 इयर्स जो 1 लाख आहा तो आमगेलो एक डिमांड आहा. जे 75 एंड एबो आहाय तांकां सगल्यांक ही स्कीम तेणी एप्लिकेबल कोच म्हणून जावं 80 इयर्स वा 90 एबो आहा 75 तेच भाशेन तेंगे विडोसांक तेच भाशेन जे 12,500 मेमाचे एक्स ग्रेशा 12,500 मेळ्ळाले ते वन टायम तेणी सेटलमेंट केलो पूण जायत तारवटी ते पयशे ते ओदान घेवनय. सो तेंकाय ते तुमी पयशे पेमेंट कोच म्हूण. तिसरो आमगेलो जो आमगेले तारवटी भावांक जे वर्किंग सीफेरर्स आहाय तांकां जो सीफेरर्स एनईडी फंड स्कीम आनी सीफेरर्स ग्रॅच्युटी फंड स्कीम हे दोन स्किमो ऑलरेडी आमगेले गव्हर्मेंट ऑफ इंडियान इंट्रोड्यूस केलो आहाय. त्यो जात तितू बेगीन तेणी इम्प्लिमेंट कोच म्हणून हे तारवड्या बेनिफिटा पासून आनी ही दुसऱ्या लास्ट डे आतां आमगेलो प्रपोजल आमगे गोंयच्या गव्हर्मेंटा कडेन जो सीफेरर्स वेलफेअर पेन्शन स्कीम आहा ती जावं रिटायर्ड ऑफ विडोसांक जे ओल्ड एज 1000 मेळटाय ती आमकां लास्ट आमगेले सीफेरर्स डे ऑन द 25 जून 2025 दोतोर प्रमोद सावंत आमगे चीफ गेस्ट आहलोलो आनी हेरूय डिग्निटरीज आहले तेणें आमकां सगळ्या लोकां मदें एश्युरन्स दिले ही स्कीम आहा ती तुमगेली पर्मनंट कोतो म्हूण आपण एक एश्युरन्स दिल्ले. सो ती स्कीम तेणी पर्मनंट कोच म्हूण हांव तेंचे कडेन गोंयच्या गव्हर्मेंटा कडेन मागोता. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.